हे इंद्रजित जाधव सावंत आहे ना, त्याच्या तू केसाला हात लाव म्हणा, मग तुला कळेल आम्ही काय आहे ते. एवढं सोपं नाही. इंद्रजित सावंत बोलतो म्हणजे तो इतिहासकार आहे आणि तो आमच्या बाजूचं बोलला म्हणून तुला एवढे मिरच्या लागायचं काय कारण आहे. संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले तर कोणी सांगत असेल, खरा इतिहास सांगत असेल. तुम्ही इतके लबाड आहात, कालचा इतिहास करून तुम्ही नवीन इतिहास करताय. चाली इतक्या वर्षाचं तर काय कराल. ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं तो दिवस पाडव्याचा आहे. त्या दिवशी संबंध राज्यभर गुड्या कोणी उभ्या करायला सांगितल्या, औरंगजेबाने सांगितल्या. कसं मारायचं कुणी सांगितलं, औरंगजेबाने सांगितलं. औरंगजेबाने विचारलं तुमच्या धर्मामध्ये कसं मारतात. त्याची जीभ तोडली, कारण संस्कृत बोलत होता. कान कापले, संस्कृत ऐकत होता. हात कापले, संस्कृत लिहित होता. पहिला राजा ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याचा छळ करून मारलं. कसा छळ करायला कोणी सांगितलं. असं जर कोणी एखादं निनावी फोन करत असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं नाव घेऊन ही धमकी देत असेल तर ही दिशा कुठल्या बघा, मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे. 48 साली त्यांना चोचावं लागलेलं आहे. आम्ही तर पिढ्यानपिढ्या सोचत आलो. मी त्याचं समर्थन बिलकुल नाही करत आहे. हिंसेला आमचा कडाडून विरोध आहे म्हणून तर मी मुद्दाकडे गेलो ना. आमचा हिंसेला विरोध आहे. आम्ही हिंसाच्या बाजूच्या नाही, पण संघ हिंसेच्या बाजूचा आहे आणि फडणवीस हिंसेच्या बाजूचा आहे. त्यांनी केले पाहिजेत खुलासे की ज्यांनी निनावे फोन केला त्याला अटक झाली, तातडीनं अटक झाली पाहिजे. इंद्रजित सावंत म्हणजे काय तो एकटा आहे का. उद्या मी काय बोललो, उद्या मला तुम्ही म्हणाल मारतो. आम्हाला येतं की फोन, आम्ही त्याची दखलच घेत नाही. जा रे तू काय मारतो. आम्ही दगडाचं माणसं मारणारे लोक आहे, आम्हाला बंदूक लागत नाही. ती इतकी भीती आहे. तो त्याचा भाप यायला पाहिजे. तो बोलतोय ना त्याचा भाप यायला पाहिजे. इंद्रजितच्या केसाला करावा तो काय नव्हते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.